दरवर्षी आपण संक्रांतीला ग्रामपंचायत मार्फत हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो आणि दरवेळेस आपण एक वेगवेगळा उद्देश घेऊन त्या कार्यक्रमाचं वाहनाचं वाटप करत असतो। एक वर्ष आपण सगळ्या लोकांना जनावरांचे औषध वाटले होते, एक वर्ष आपण शेतीतले सगळे सेंद्रिय खतं वाटले होते, एक वर्ष आपण तणनाशक वाटलं होतं। मग हे कार्यक्रम जे होतात ते तरुण बायांचे होतात। सासू घरी बसती आणि सून येते, उड्या मारती, जाती, तिला आनंद वाटतो। पण आज आपण आपल्या गावातल्या ग्रामपंचायतच्या सगळ्या आमच्या महिला सदस्य आहेत, त्या महिला सगळ्या सदस्यांनी ग्रामपंचायत मीटिंग मध्ये एक विषय मांडला की आपल्याकडे असं एखादं स्वरूप आहे का कार्यक्रमाला की ज्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तरी नवरा बायको जिवंत आहे। म्हणजे हे जगात कोण कधी मरत सांगता येत नाही, पण नशिबाने साथ दिली, तुमच्या नवरा बायकोचं नातं घट्ट आहे आणि म्हणून तुमच्या दोघांचं आज आपल्या या कार्यक्रमामध्ये 70 वर्ष नवऱ्याचं वय आहे, बाईचं वय त्याच्या जवळपास आहे आणि तरी दोन्ही जिवंत आहेत। अशा जोडप्यांची आपण संपूर्ण गावामध्ये सर्वे केला, म्हणजे कोणी हुकलं नाही पाहिजे, त्यातून कोणत्या जातीचा हुकला नाही पाहिजे, कोणत्या धर्माचा हुकला नाही पाहिजे। म्हणून आमच्या प्रगती मॅडम असतील, आमची शाबी असेल, नंतर आमच्या सुनीताबाई चाबूक सर असतील किंवा आमचे विजयताई असतील, आमच्या स्वाती किंवा आमची ऋण आपल्या हाडोळीची अनिता असेल, या सगळ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही याला एक काम करायचं, या सगळ्यांना घेऊन यायचं आणि जबाबदारीने या लोकांना या कार्यक्रमासाठी आणायचं। आता हा कार्यक्रम नावाला संक्रांतीचा आहे, हळदी कुंकाचा आहे, पण आपल्याकडे एक म्हण आहे, कोणावर संक्रांत बसू नये। संक्रांत बसू नये म्हणजे काय की संक्रांत ही का पाळली जाते? असं सूर्य जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी फिरते तर या आकाशगंगेमध्ये 12 राशी असतात, 12 राशी असतात आणि दर महिन्याला एका राशीमध्ये सूर्य प्रवेश करत असतो। आता हे थोडं शास्त्र तुम्हाला सांगायचा विषय की दरवर्षी संक्रांती ती बरोबर 14 तारखेला येते। बाकी सगळे सण तुम्ही बघा कधी एक महिना पुढे येते, एक महिना अलीकडे येते। आपला रमजानचा महिना एक महिना मागं सरकतो, म्हणजे यंदा जर मे महिन्यात रमजान आलं तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये येतो। पण एवढा एकच सण असा आहे जगाच्या पाठीवर की तो बरोबर 14 जानेवारीला येतो का? कारण ह्या सूर्य भ्रमणामध्ये मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश केला की त्याला मकर संक्रांत असं म्हणतात आणि मग याचे अघटित घडत असतं। संक्रांतीला काही दुर्दैवी घटना घडतात ज्याच्यामध्ये माणसाला मृत्यूचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण बाईला हळदी कुंकू लावायची आणि वाण वाटायचं। आम्ही दोघे जिवंत आहेत, आमचं भाग्य आहे, देवाची कृपा आहे, म्हणून त्यांना सवाष्णीला बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यांना संक्रांतीचं एक भेट म्हणून वाण द्यायचं। तर यंदा आपण एक विशेष कार्यक्रम ठेवलाय की 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे जेवढे जोडपे आहेत आपल्या गावामध्ये त्या सगळ्यांना त्यांच्या महिला मंडळाला आपण हळदी कुंकू लावून त्यांना वाण देणार आहे। आता हळदी कुंकू तुम्ही म्हणाल मग आमचं लावित नाही, आम्ही कधी करत नाही, हळदी कुंकू हे निमित्त आहे। मग थोडक्यात मतदान केलं की शाईला देऊन आपण शाई का लावतो आपण का बरं यांनी केलं मतदान। तसं हे हळदी कुंकू म्हणजे त्या बाईचा पती जिवंत असल्याचं लक्षण आहे। हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचा उद्देश काय की सवाष्ण नाही भाऊ। आता यंदा आपण ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान दरवेळेस राबवतो, आपण 3 वर्षापूर्वी गावठाण हद्दीमध्ये जेवढे लोक राहतात त्यांना घरामध्ये कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्या वाटल्या होत्या छोट्या छोट्या, पण त्या कचरा कुंड्यामध्ये एक तर त्या नाजूक होत्या, टकलतू होत्या आणि छोट्या होत्या, तर त्याच्यावरती फार काही काम चालतं असं नाही, सगळ्यांच्या अजून आहेत घरात शाबूस, पण तो एक छोटा भाग आपण त्या काळात प्रयोग म्हणून केला होता। यंदा आपण आपल्या गावाने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान असे त्या दिवशी तुम्ही ग्रामसभेला जेवढे होते त्यांना ती गोष्ट माहिती आहे की त्या समृद्ध ग्राम अभियान मध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि आपल्या गावाला जर तुम्ही आता हे तरुण पोरांचं कसं होतं त्यांचा थोडासा विषय तात्पुरता असतो, दमदार याला दमदार लागतात लोक। 3 महिने जर आपण आदबलो सगळे
काहीच करायचं नाही, आपल्याला काही खर्च रुपया करायचा नाही, तुमच्याकडून कोणी रुपया घेणार नाही, तुम्हाला कुठल्याही असं अडचणीचं मोठं जबाबदारीचं काम देणार नाही का तुम्हाला कुठे हेल्पटे नाही. तुम्हाला करायचं काय त्याच्यावरती फक्त 2 शब्द सांगतो, म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं आपला उद्देश आणि तुम्हाला ते का त्याच्यात सहभागी करायचं याचं थोडं ज्ञान मिळेल. या अभियानमध्ये जर आपला राज्यात पहिला नंबर आला तर आपल्याला 5 कोटी रुपये मिळणार आहे. 5 कोटी म्हणजे काय, 500 लाख रुपये मिळणार आहे. 500 लाख म्हणजे आपल्या घरात गावात तिथं किती आहे, 450 घरे. 500 लाख म्हणजे एका घराला 1.25 लाख रुपये येणार आहे. मग तुम्ही मला यासाठी करायचं काय, 1.25 लाख ती लॉटरी आहे का? तर नाही, हे अभियान 5 पातळीवर चालतं. एक म्हणजे स्वच्छता. तर स्वच्छतेमध्ये आपण आपलं घर, आपला बंगला आपण टापटीप ठेवतो, पण सार्वजनिक जागा ज्या असतात, समजा इथं काँग्रेस आहे, इथं कुठं कचरा पडलेला आहे, इथं कुठं रस्त्याच्या कडेला दगड पडलेले, रस्त्यावरती लोकांनी कागद, समजा हे नवीन प्लॅस्टिकचे वस्तू आता 5,000 रुपयाच्या मिळतात, त्याच्यात ते वरचे फुगे असतात ते पडलेले असतात. मग हे आपल्याला कुठे ना कुठे अडचणी येतात, त्याच्यातून गटारी तुंबतात, त्याच्यातून आपले पाणी जायचं रस्ते बंद होतात. या सगळ्या कामाच्या दृष्टीने आपल्याला स्वच्छता हा एक मुद्दा आहे आणि 100 मार्काचा पेपर आहे. तर सगळ्या गावांनी जर सार्वजनिक आणि व्यक्तिगत स्वच्छता पाळली, व्यक्तिगत स्वच्छतेमध्ये आपलं स्वतःचं आरोग्य, आपल्या घराचं अंगण, आपल्या घराची सजावट आणि सार्वजनिक मध्ये जेवढ्या सार्वजनिक जागा माझ्या गावात असतील, मग ते भले आपली स्वतःची नसू द्या, आपल्या घरासमोर आलं की ते आपलं झालं. मग ती जबाबदारी जर आपण सगळ्यांनी घेतली, आता इथं आपण 70 लोक आहेत, 70 दुनी 140 लोक आहेत, 140 जोडपे म्हणजे 170 जोडपे म्हणजे 140 लोक. एवढ्यांनी जरी मानव घेतलं, बघा तुम्ही थोडंसं ऐकून घ्या माझं, हे काय राजकारण नाही. इथं माझा प्रगती मॅडमचा किंवा हे राजूचा स्वतःचा व्यक्तिगत काही लावून नाही कोणाची. हे जर तुम्ही 70 लोकांनी मनावर घेतलं, 140 लोकांनी, तर हे काय अवघड नाही. तुम्ही आता रिटायर असल्यामुळं तुम्हाला काय लगेच सकाळी उठल्या स्वयंपाकच करायला पाहिजे, सकाळी उठल्या आपलं घरच झाडलं पाहिजे, किंवा सकाळी उठल्या आपल्याला डबेच करून दिले पाहिजे, किंवा आपलं फार मोठे उद्योगाचे दिवस भर लाईन लागली. रिटायर झाले म्हणजे काय झाले, रिटायर शब्दाचा अर्थ टायर घातलेले आपल्याला, आपण गाडी नाजूक झाली आपल्याला आपलंच चालणं अवघड झालं. तर तुम्ही थोडं जर मला एक विनंती करायची, बा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने दुप्पट मोठे, तुम्हाला हात जोडून विनंती करायची की आपण एक चमत्कार करून दाखवू की हे 5 कोटी रुपयाचं बक्षीस आहे ना आपल्याच गावाला येईल. याच्यासाठी आपण फक्त मार्च एंड म्हणजे किती राहिले, आज 1 तारीख आहे, 2च महिने राहिले, 60 दिवस राहिले. 60 दिवस जर तुम्ही आपण सगळे मिळून आदावलं सापडल्यासारखे, तर 5 कोटीचं बक्षीस आपल्याला मिळू शकतं. कारण आपल्या गावात 4 कोटी चांगले, आपल्या गावातले माणसं समजदार आहेत, आपल्या गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण 90%, म्हणजे आपल्या गावात 90% लोकांना साक्षरता आहे. दुसरी गोष्ट, हे स्वच्छतेला 10 मार्क आहेत, हा पेपर 100 मार्काचा आहे. मग दुसरे काय मार्क आहेत, अजून दुसरे आहेत आरोग्याचे मार्ग. म्हणजे काय की आपल्या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये जागृत करण्यामध्ये आपण किती ताकद लावतो. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला एखादं डायबिटीस आहे, बीपी आहे, दमा आहे, एखाद्याला संधिवात आहे, तर अशा लोकांची कुटुंब किती काळजी घेतं, गावातले आरोग्य कर्मचारी किती काळजी घेतात आणि गाव त्यासाठी काय करतं. अशी जर आपण व्यवस्थित व्यवस्था केली तर आपल्याला 10 पैकी 10 मार्क त्याला मिळू शकतात. तिसरं आहे पाणी अडवा पाणी जिरवा. याच्यामध्ये आपण गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 1.5 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण तळ्याचं काम केलं, आता सध्या बंधाऱ्याचे कामं चालू आहेत. आता या ठिकाणी असं होतं की ज्याची तळ्यामध्ये गाळपेर असते त्याला असं वाटतं की मला कमीत कमी उन्हाळ्यात का एक पीक निघत होतं. आता यांनी येऊन झंझट केली, माझं ते पण खड्यात घातलं. तर तुम्हाला सांगतो की तळे, तलाव, केटे हे शासनाने काय केलं असतं, जेव्हा बांधलेलं असतं तेव्हा ते ताब्यात घेतलेलं असतं. जसं पहिले इथं जे घरकुल झाले, ही जागा पहिली तुमची नव्हती, पण ही शासनाने ताब्यात घेऊन तुमच्या नावावर केली. तुम्ही जरी आज मालक झाले असले तरी याला शासन त्याच्यामध्ये असतं. तसे तळ जरी आज शासनाच्या नावावर असलं तर तुमच्या कोणत्या तरी आजा पंचांनी हे नाव लिहून दिलेलं असतं आणि त्यावेळेस ती जागा आपण दिलेलीच असते. जरी आपण त्या गाळपेरीमध्ये असलो तरी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज असते. आणि तेच पाणी जर आता बघा तुम्ही आतापर्यंत कधी राहिलं नव्हतं, संक्रांतीच्या पुढे आपल्या तळ्यात पाणी, अजून तळ्यामध्ये 7 फूट पाणी वरच्या भागाला आणि खड्ड्यात जवळजवळ 14 फूट पाणी. मार्चच्या पुढं आपल्याला जर उन्हाळ्यात लागलं तर ते पाणी कदाचित उन्हाळ्यापर्यंत सुद्धा राहू शकतं.
पाजरवाडीचं तळ उपसलं तर कमीत कमी 2 वर्ष पाणी तिथून हलणार नाही, एवढं त्या पाण्यात पाणी साचतं. मग तळे बांधतो त्यासाठी आपण नाटक म्हणून बांधतो का, तात्पुरतं बांधतो का, तर नाही. आपल्याला उलट आता आपण अर्ज केलेला आहे की या तळ्याची भिंत जी गळती दोन्ही तळ्याची, त्याच्या खालच्या वावराला त्याचं नुकसान होतं. हे तळ्याची भिंत RCC मध्ये जर आपण तयार केली किंवा त्याच्यामध्ये ठेवला तर ते तळ्याच्या गळती बंद होईल. अजून महिनाभर पाणी जास्त दिवस राहील. असे आपल्या वावरामध्ये सीसीटी करणं, तळ खाणं किंवा छोटे छोटे पुनर्भरण्याचे उपक्रम जे जे तुम्हाला आम्ही सांगू ते जर केले तर त्याला 10 मार्क आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की गावामध्ये वादविवाद जर आपले कमी झाले, आपल्या गावामध्ये एकमेकाचे भावकीचे वाद, गावकीचे वाद, राजकारणाचे वाद त्याच्यात जर कमतरता आली आणि सद्भावना म्हणजे एकोप्याने राहिले, एक दुसऱ्याची प्रेमाने बोलले, आपलं गाव इतकं चांगलं आहे की आपल्या गावामध्ये इतिहासामध्ये हिंदू आणि मुसलमान असा भेद कधीच नव्हता. लहानपणी मला आठवतं की गणपती बसवायला सगळा मुसलमानाचा वाडा होता आणि ताबूत बसवायला सगळे हिंदूचे लोक ते टोले तयार करायला होते. म्हणजे आता मी त्याच्यात होतो, मला चांगलं आठवतं. मग आता ही जी सद्भावना आहे ही फार महत्वाची असते. ती जर केली त्याला 10 मार्क आहे. आणि सुदैवाने आपल्या गावात याची योजना आहे की आपल्या गावात हिंदू, मुस्लिम, बुद्ध हे सगळे लोक राहतात. बाकीच्या ठिकाणी हे नसतं, त्यामुळे त्याला ते मार्क पडत नाही. आपण जर एकमेकाशी एकदम या दृष्टिकोनातून जर सद्भावना ठेवली आणि त्या दृष्टीने आपल्यात बदल झाले तर ते 10 मार्क आपल्याला मिळतील. अजून ही जी पाणीपट्टी, घरपट्टी आपल्याकडे असते त्याला शासनाने 50% सवलत दिलेली. म्हणजे जर समजा तुमची दरवर्षी 1000 रुपये पट्टी येत असेल तर तुम्हाला ती 500च भरायची. पण ती 500 भरल्यामुळं जर आपला 100% वसूल झाला तर त्याला 10 मार्क आहेत. म्हणजे किती सोपं आहे. वसूल किती आहे आपला, टोटल 7 लाख रुपये, त्यातली माफ झाली 3.5 लाख रुपये, राहिली 3.5. तर 3.5 पैकी 1.5 लाख वसूल झालेली आहे. आपल्याला वसूल किती करायची, 2 लाख करायची. आता आपल्या सोसायटीचा 5 कोटीचा वसूल असतो, आपण 5 कोटी वसूल करतो. 1.5 लाख भरायला आपण काय एवढे तर आपल्याकडे परिस्थिती कोणाची नाहीये किंवा त्याला ते 1000 रुपये 500 रुपये पण भरू शकत नाही, पण त्याचा नक्की फायदा होतो. तर या दृष्टिकोनातून आपल्याला ती वसुली करायची. तर हे काम तरुण पिढी काय करते, तरुण पिढी त्याच्यामधला खो-खोचा खेळ खेळते. कोणती गोष्ट टाळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, आपण या गोष्टी गावामध्ये टाळण्यासाठी काही लोकांचे प्रयत्न असतात. तर मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की तुम्ही सगळेजण फक्त 2 महिने या कार्यक्रमामध्ये एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचा अनुभव, तुमच्या आतापर्यंत आयुष्यभर या गावात केलेली तुमची सगळी कारकीर्द गेलेली, कारकीर्द म्हणजे कुटुंब, वाडी, वस्ती, गाव, राजकारण हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. आमच्यापेक्षा ज्यादा उन्हाळे पावसाळे तुम्ही खाल्लेले. तर तुम्ही जर सहकार्य केलं तर हे नक्कीच 5 कोटीचं बक्षीस मिळेल. नाही 5 कोटीचं मिळालं 1 कोटीचं मिळेल, नाही 1 कोटीचं मिळालं 50 लाखाचं मिळेल, नाही 50 लाखाचं मिळालं कमीत कमी बक्षीस 5 लाखाचं आहे. ते फक्त आपल्या 10 गावातून आपल्याला मिळलं पाहिजे. 10 गावात आपण पुढे आहेतच. आपण प्रयत्न केले तर 5 कोटी मिळू शकतात आणि काहीच नाही तर 5 लाख मिळू शकतात. तर 5 लाखात आपल्याला घालायचं काय, पण आपल्या गावची इज्जत, आपल्या गावचा प्रश्न नक्की देश पातळीवरती आपण मांडू शकतो. सुदैवाने आमदार, खासदार, मंत्री यांनी आपल्या गावाला सगळ्यांच्या सहकार्यातून आमच्या ग्रामपंचायतचे सगळे सदस्य यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या माध्यमातून जवळपास 1 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये रस्त्याचे कामं काही झाले असतील, त्याच्यामध्ये तळ्याचे कामं काही झाले असतील, आपल्या गावच्या ग्रामपंचायतचं काम चालू असेल, आपल्या समाज मंदिरचं काम चालू असेल, आपल्या गावामध्ये गावाच्या अंतर्गत कुठे सुशोभीकरणाचं काम चालू असेल किंवा हे आता हे कचरा कुंड्याच्या आज आपण वाटणार आहेत याची ISI मार्च आहे. म्हणजे हे फेकून दिलं तरी फुटत नाही, त्याला आपण ISI म्हणतो. हे नीलकमल कंपनीच्या मुंबई पुण्याच्या मोठ्या राष्ट्रपती भवनात सुद्धा हेच कुंड्या असतात. तर ही एक मोठी म्हणजे एक छोटी वस्तू देऊन ती काय एवढंच नाटक केल्यासारखं होतं. म्हणून आपण ही आपण सगळ्यांसाठी आज आपली यादी जी झालेली आहे ती जवळपास 68-70 लोकांची यादी आहे. या सगळ्यांना आपण ही जबाबदारीने हे वाण म्हणून देणार आहे. तर तुम्ही त्याचा वापर घरी गेल्यानंतर हे काही दिवस म्हणजे परीक्षण होत तर म्हणजे जे काय आपलं हे स्वच्छता अभियानचं परीक्षण आहे हे एप्रिल महिन्यापर्यंत ती कुंडी सध्या तरी तुमच्या घरापाशी समोर आपण कचरा गोळा करतो या दृष्टिकोनातून ठेवा. त्यांचे लोक परीक्षेला गेल्यानंतर त्याच्यात तुम्ही धान्य भरा, नाही तर अजून काही पाणी साठवण टाकी करा, पण ती वस्तू वापरायची आहे. ती काय अशी उगत सरकारी म्हणून टाकलं तुम्ही फेकून द्यायची असते काय कुपनावरची
तांदूळ नाही की बाबा आता त्याला घरी खायचे कसे असं अशी परिस्थिती नाही. कोकणावर सुद्धा तांदूळ चांगले येतात, कोकणावर सुद्धा गहू चांगले येतात. पूर्वीच्या काळचे दिवस गेले. पूर्वी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असायचा. आता 1 रुपयाही कोणाला खायला मिळत नाही. आता जी वस्तू वरून येते ती तशीच वस्तू तुमच्या घरात येते. आता लाडक्या बहिणीचे समजा 1,500 तुम्हाला आले, ज्यांनी तुमचा फॉर्म भरला असेल तो तुमच्या इथे पूर्वीच्या काळी असं असायचं का समजा मी तुमचा डोस चालू केला का मी दर महिन्याला येऊन बसायचो, माझा हप्ता काढून घ्यायचो. आता ते रोज तुमच्या खात्यात जमा होतो, त्याचे मालक तुम्ही असता. लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. तसे हे लाभार्थींना जे लाभ मिळतात, घरकुलचे लाभ असतील किंवा आपल्या मोठ्याचे लाभ असतील किंवा आपल्याला जे काही शासनाच्या पंचायत समितीच्या योजना असतात ते लाभ आता 100% म्हणजे जे काही मंजूर झालेले पैसे ते सगळे तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे 1 रुपया आणि कोणाला आशय पण नाही. आमचे जे ग्रामपंचायतचे 10 मेंबर आहेत यांनी आतापर्यंत चहाला सुद्धा आमच्या ग्रामपंचायतच्या पण निमंत्रण नाही की बाबा आम्हाला चहा पाहिजेचा महिन्याला आणि 5 रुपये भरतात. कुणी 1 रुपयाला निमंत्रण नाही. उलट या कुणी जे आमचे मेंबर असतील हे मेंबर पदर पैशाने काही काही कार्यक्रम करतात. हे सुद्धा आपल्या गावासाठी फार भूषणाची गोष्ट आहे. हे मेंबर कधी कधी एखादं छोटं काम असतं त्यावेळेस पदर रुपये मोड करतात आणि ते काम निपटून घेतात. कारण प्रत्येक कामाला निधी भेटत नाही. कधी कधी छोटं काम असतं त्याला मजुरीला लागणारी 2 रुपयाची वस्तू असते किंवा त्याला 500 रुपयाचा एखादा कामगार लावा लागतो. हे आमचे मेंबर मोठ्या उदार मनाने हे कामं स्वतः करून घेतात आणि अशी बॉडी आपल्याला लाभली. असे 9 मेंबर मला मिळाले. हे सगळे अत्यंत ताकदवान आणि समर्थ लोक आहेत. त्याच्यामुळं आपल्याला खात्री आहे की हे कार्यक्रम आपला यशस्वी होणार आहे. आता इथं आमच्या सौभाग्यवती प्रगतीताई मंडळी आमच्या ग्रामपंचायतचे मेंबर आहेत. अजून स्वाती आले ती स्वाती किंवा अजून शाबिया येतील. त्या सगळ्यांना सांगितलं होतं पण आता प्रतिनिधी म्हणून आमच्या प्रगती मॅडम इथं हळदी कुंकू लावतील आणि आमचे आबा भिसे यांना या सगळ्या गोष्टीचं अनुभव आहे. ते प्रत्येकाची जोडप्याची यादी करून घेतील आणि त्या यादीप्रमाणे तुम्हाला एक एक अशी कुंडी एका जोडप्याला याप्रमाणे वाटण्यात येईल. ती तुम्ही घेऊन जायची व्यवस्था करावी. ती काही फारसट नाही आहे. मोटरसायकल बी जाता येईल ती घेऊन किंवा कोणामार्फत ती तुमच्या घरी पोच करा आणि तिला ISI मार्क असल्यामुळं त्याच्यात काही दोष नाही आहे. जर काही त्याच्यात निघालं आताच फॉल्ट पाहून घ्या. जर काही फॉल्टी असेल तर आपण त्याला ती परत देऊ, त्याच्याकडून बदलून घेता येईल आपल्याला. हे काही अवघड नसतं पण आपल्याला चांगली क्वालिटीची मिळेल याची खात्री आहे. तर इथं जास्त बोलत नाही. मी तुमच्यापैकी कोणी बोलणार असेल, मोरे पाटील कोणी बोलता का 2 मिनिटं? हे आपण बोला. तुम्ही बोला. तुम्ही जरा बोल की बोलते अरे भाऊ भाऊसाहेब सांगा ना. इथं आपले ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेबराव भाऊकर्डिले जे बँकेत पूर्वी मॅनेजर होते आणि गावाच्या खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्याच्या यादीमध्ये ते स्वतः असतात. आणि आज रविवारी खंडोबाचं वाहन खरं तर हे साखरतीचं वाहन झालं, खंडोबाचं वाहन झालं. शिवाय आपण आता महाशिवरात्रीला सुद्धा यंदापासून महाशिवरात्रीची यात्रा आपल्या गावात चालू करायचा विचार करतो. जसे आपल्या गावात पालखी आणली तसे आपल्या गावामध्ये बाजारची व्यवस्था केली. आपल्या गावामध्ये एक उपक्रम आपण राबवत असतो. तसं यंदाच्या महाशिवरात्रीला एखादी यात्रा भरवता येते का किंवा आपल्या हटकेश्वराच्या मंदिराचं जगप्रसिद्ध करण्यासाठी काही उपक्रम करता येतो का याच्यावरती आपलं चिंतन चालू आहे. तुम्हाला जर काही उपाय सुचला किंवा तुम्हाला काही योजना सुचत असेल भाऊसाहेब बोला 2 मिनिटं. बोला 2 मिनिटं जा भरत मला भाऊ बाळासाहेब चौक सर आणि बोला हो बोला 2 मिनिटं. पूर्ण गावातलेच माणसं आहे सगळे. बोला. अजून एक विषय होता की घरकुलच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 55 घरकुल मंजूर आहे आणि आता नवीन सुद्धा 150 लोकांची यादी ऑनलाईन तयार आहे. तर ऐका थोडासा महत्वाचा विषय होता. घरकुलला ज्यांना जागा नसेल आपली बांधायला आणि ज्यांच्या वडिलोपार्जितही जागा नसेल, वडिलाच्या आईच्या किंवा घरगुतीच्या नावावर जागा नसेल, की जे या गावात राहतात, या गावचे रहिवासी आहेत, या गावात त्यांना घरकुल मंजुरीसाठी अर्ज केलेला आहे पण त्यांना जागा नाही. त्यांनी कृपा करून पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्यापासून शनिवारपर्यंत ग्रामपंचायतला अर्ज करायचा
की मला घरकुलाला मी पात्र आहे, मी घरकुलासाठी अर्ज केलेला आहे किंवा माझी घरकुल मंजूर आहे, पण मला जागा नाही, मला वडिलोपार्जित पण जागा नाही. म्हणजे आता ह्याच्यात कसं असतं, काही जणांच्या वडिलाच्या नावावर जागा असते, मुलाच्या नावावर नसते, तर ती जागा मुलाच्या नावावर करण्यासाठी तरतूद असते. पण ज्यांना कोणाची जागा नाही, भाऊकीची जागा नाही, नातेवाईकाची जागा नाही, आपण ज्यांच्या आधारावर राहतो ते भाचे असतील, पुतणी असतील किंवा नातू असतील किंवा मुलीची मुलं असतील, असे कोणाचेच काही नाही लागेल. तर अशा भूमिहीन लोकांनी 7 दिवसाच्या आत अर्ज करायचे. जर कोणाला तिची पुढच्या काळामध्ये तरतूद होईल या दृष्टिकोनातून आपण सरकारकडे या लोकांच्या घरकुला करता जागा मागणार आहोत आणि ती जागा आपल्याला मिळेल. मग त्यासाठी अर्ज पाहिजे, नाही तर उद्या तुम्ही जागा आल्यानंतर म्हणायचे आमच्या मुलाला जागा नाही भेटली, असं नाही होत. म्हणून हे आपण प्रत्येकाने हा अर्ज करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ती जबाबदारी पूर्ण पडायची. तर आता आमच्या प्रगती मॅडम आता तुमचं घरकुल आहे ना, तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे, ते पडायला लागलं, शासनाकडे अशी तरतूद नाही, बरोबर आहे ना? मला सांगून नाही, तुम्हाला सांगतो सरपंच हा काही कुठं मालक नसतो. पैसे भेटत ते सुद्धा बंद झाले. हा, काय आता गावचे ते करतात? तुम्ही काय झाले. गावचे कार्यकर्ते काय करतात सांगा. ऐका तुम्ही, ऐका. की असं जर गावच्या कार्यकर्त्याला जर होत नाही, नाही, ऐका. यांनी त्या तुम्ही समाजात काय करतात? नाही, तुम्ही थोडे उशीर आले. तुम्ही ऐका, आता सगळ्यांनी परत ऐका. तुम्हाला मगाच सांगितलं की सरकारी जे योजना असतात त्या योजना सरकार पातळीवर राबवल्या जातात. म्हणजे समजा लाडक्या बहिणीचे पैसे असले तर त्याला ग्रामपंचायतचा किंवा गावातल्या पण त्या सेतूचा कंपन्याचा काही संबंध नाही, याचा ऑनलाईन फॉर्म असतो. तुम्ही ते ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर ते तुम्हाला पैसे मिळतील. एखाद्याला नाही मिळाले त्याला ना ग्रामपंचायत कडे जबाबदारी आहे, ना त्या कोणी त्यांनी शेतूत भरलं त्याला जबाबदारी, त्याला पात्र नसले. आता जे घरकुल असतात की समजा एखाद्याला आता इथं आम्ही महिला 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी घरकुल मिळालेले, आता यांचं जर घर पडायला लागलं किंवा इथं आता गुलाब याचं घर पडायला लागलं आपल्या गुलाब शेख देशमुखचं, आता हे घर पडायला लागले पण शासनाकडे अशी तरतूद नाही की 25 वर्षानंतर पुन्हा अनुदान द्यायचं. त्याला एक तर नवीन घरकुल घ्यावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे नवीन घरकुलाला पात्र, जर तुमचा मुलगा मुलगी हे पात्र पाहिजे, मग त्यांच्याकडे आपण घरकुलाची मागणी करू शकतो. शासनाकडे अशी कोणतीच तरतूद नाही की तुमचं पडायला लागलेल्या घराला तुम्हाला 2-5 हजार रुपये देईन अशी. नाही तर आता मी काय करू शकतो त्याला, असं काय तो बऱ्याच वेळा आपल्या ग्रामीण भागात गैरसमज होतो. नाही सगळ्याच गावात नाही, कुठं नाही. रिपेअरला सुद्धा पैसे भेटत नाही. मग तुम्ही त्याचा GR आपण करून घेऊ. नाही काहीच अडचण येत नाही. मग एक काम करा तुम्ही. नाही काहीच फरक आता सदा भाऊ हा. ऐका ना तुम्ही हा. तुम्ही म्हणता ना रिपेअरला पैसे मिळते, हा. तर तुम्ही काय करा, ज्याला कोणाला रिपेअरला पैसे भेटले असतील त्याचा ते जे प्रकरण केलं त्यांनी ते प्रकरणाची कॉपी घेऊन या, आपण आपलं प्रकरण पाठवून देऊ. होय एकनाथ दादा, हो बाबूजी, बरोबर आहे का नाही? हे म्हणले आमच्या पाहुण्याला पैसे भेटले रिपेअरला, भेटले असतील तर तुम्हाला भेटून ना. मग त्याला फक्त ते प्रकरण कसं केलं, कोणत्या खात्याकडे केलं, भाऊसाहेब बरोबर आहे की नाही? मोगम बोलण्यात काय अर्थ नसतो. मोगम तुम्ही म्हणता नाही भेटले आपल्या गावात सारा पाच केलं काम. नाही काय पद केलं काय करायचं? नाही सांगा ना तुम्ही. केले. चला भाऊ, आज 6 महिन्यापासून आमच्या मंडळीचे पैसे श्रावण बाळाचे. ते श्रावण माझ्या पैशाचा ग्रामपंचायती काही संबंध नाही. ते श्रावण माझे पैसे आहेत ना, कशाला आहे मग तुम्ही? अहो मग ते पैसे, त्यावर राजकारण करून काय? अहो करायला पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, श्रावण माझे पैसे चालू झाले ना, त्याच्यासाठी जे कागदपत्र दिले ना तुम्ही, ते पैसे परत मिळत होते ना पहिले. मग त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना, ज्याच्या मार्फत आपण अर्ज केला, ज्या टायमाला तुम्ही अर्ज केला ना पहिल्यांदा, त्या अर्जाची प्रत आहे का तुमच्याकडे? बरं ऐका ना तुम्ही, कोणामार्फत केलं तुम्ही? कोणामार्फत केलं तुम्ही? तुम्ही हयातीचा दाखला द्या. तिथं दाखला सारं तिथं ऑफिसला जाऊन सुद्धा आलो. मग काय म्हणले ते ऑफिसवाले? एक फॉर्म भरायचा, फॉर्म भरला 2 महिने झाले फॉर्म भरले. 2 महिने झाले ना, मग 2 महिने झाले इतकं झोपं नाही ते. व्हिडिओ होय, मग आपण काय करू? मोबाईल द्या मॅडम तुम्ही नाही, बरं का, त्याला लक्षात घ्या. ऐका ना तुम्ही, अहो बाळा सोबत नाही आला तुम्ही, ऐका ना. आता तुम्हाला सांगतो मी, तुम्ही यांच्या संग जा, हे तुमच्या बरोबर येतील. ऐका ना तुम्ही ऐका तर करा. होय उपायचं काढा ना, ते तुमच्याकडे येतील. गावात पांडव शिणाऱ्यांचे पण 5-6 महिने पैसे आले नव्हते आणि आपले नाही का काशीनाथ वायराचे मुक्ताबाई त्यांचे पण नव्हते झाले, तर त्या नगरला नेतं ना, तर मग त्यांची 29 तुम्ही यांच्या बरोबर जा, तुम्ही एकदा माझ्या बरोबर जर आलं, तुमचं काम करून देते. ग्रामपंचायत लेवलचे वेगळे काम आहेत,
तिथलं ते वेगळं. हा बस बस त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणीचं आम्ही नाही नाही, ऐका ना आता होय हो, ही तुम्ही योजना- काय बरोबर आहे की नाही नाही, आजची योजना त्यांच्यासाठी मी हे केले होतं की मला वाटलं की लोकांना लाडकारण्याला लाडकी बहीण आहे विधवा महिलांना संजय गांधी आहे त्याच्यामुळे मग ही योजना तर आज मी म्हटलं की 70 वर्षाचे हे बिचारे पुढे जात नाही यांच्यासाठी खास हळदी कुंकू म्हटलं करून टाकू एक 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 सुस्त आहे आता नाही का एकदमच सगळे तुम्ही मिळून. सूचना केली ना? तुम्ही मला माझ्या बरोबर नगरला सर मी तुमचं करून देते. ऐका ना मग आता तुम्हाला अहो सगळ्या सोबत तुम्ही फॉर्म भरून आले म्हणले मग तुमची प्रक्रिया चालू आहे ना मला ते ऐका ना मग पुढे आडली प्रक्रिया तर मॅडम येते ना तुमच्या बरोबर प्रगती मॅडम येते त्यांनी 3 जणांचे चालू केले होऊन जाईल ना काम तुमचं नाही होऊ शकत. हो, डॉक्टर. नाही होऊ शकत म्हणलं मग आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पण नाही म्हणे. हो इकडे आहे ना. व्हिडिओ बंद करा आता.